मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मटेरियल इश्यू करणं खरंच खूप किचकट काम वाटतं, नाही का? पण विचार करा, हेच काम जर फक्त काही क्लिक्समध्ये अगदी सोप्या पद्धतीने झालं तर? चला, आज आपण हेच बघणार आहोत. बऱ्याचदा काय होतं की प्रोडक्शन प्लॅनिंगमध्ये या मटेरियल मॅनेजमेंटमुळे कामाचा वेग कमी होतो. म्हणजे मॅन्युअल नोंदी करा, स्टॉक तपासा, यात वेळ तर जातोच, पण चुका होण्याची शक्यताही वाढते. हा अनुभव खूप कॉमन आहे. पण कल्पना करा, ही सगळी गुंतागुंतीची प्रोसेस जर फक्त काही सेकंदात पूर्ण झाली तर? हो, एक असा उपाय आहे जो हे शक्य करतो आणि त्यामुळे कामाची पद्धतच पूर्णपणे बदलून जाते. चला तर मग ही प्रोसेस नक्की काम कशी करते ते बघूया. हे सगळं फक्त 5 सोप्या स्टेप्समध्ये विभागलेलं आहे, ज्यामुळे ते समजायला एकदम सोपं जातं. तर या आहेत त्या 5 सोप्या स्टेप्स. सगळ्यात आधी एक नवीन इश्यू तयार करायचा, मग प्रोडक्शनसाठी लागणारा पार्ट निवडायचा, त्यानंतर वेळ ठरवायची, किती बनवायचं ते प्रमाण टाकायचं आणि शेवटी फक्त एका क्लिकवर सगळं सेव्ह करायचं. या रचनेमुळे संपूर्ण कामाला एक मस्त फ्लो येतो. तर सुरुवात एकदम साधी आहे. फक्त ॲड बटनावर क्लिक करायचं आणि मग उत्पादनासाठी जो पार्ट हवा आहे तो सिलेक्ट करायचा. बस, इथूनच आपलं खरं काम सुरू होतं. आता आपण या प्रोसेसच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर जादुई भागाकडे आलो आहोत. हा तो क्षण आहे जिथे टेक्नॉलॉजी आपलं काम करते आणि आपला खूप वेळ वाचवते. हो, हे अगदी खरं आहे. एकदा का पार्ट निवडला की सॉफ्टवेअर सगळी महत्त्वाची माहिती म्हणजे इनपुट मटेरियल, स्टॉक किती आहे आणि इतर डिटेल्स सगळं काही आपोआप भरतं. यामुळे मॅन्युअल डेटा एंट्री आणि अंदाज लावत बसण्याचं काम पूर्णपणे संपून जातं. इथे बघा, या ऑटोमेशनची खरी ताकद दिसते. म्हणजे कुठलं इनपुट मटेरियल लागणार, आता आपल्याकडे स्टॉक किती आहे, पार्ट व्हॅलिड आहे की नाही, हे सगळं आपोआप भरलं जातं. आणि एवढंच नाही, तर कमीत कमी किती क्वांटिटीमध्ये उत्पादन करायला हवं हे सुद्धा सॉफ्टवेअर स्वतःच कॅल्क्युलेट करतं. म्हणजे विचार करा किती वेळ वाचतो. ओके, तर आपलं जवळजवळ सगळं काम झालेलं आहे. आता फक्त काही शेवटचे डिटेल्स भरायचे आहेत आणि मग आपण प्रोडक्शन सुरू करू शकतो. चला बघूया. आता आपण प्रोडक्शनचं शेड्यूल सेट करूया. आणि इथेही एक स्मार्ट फीचर आहे. जर तेच उत्पादन आपण परत बनवत असू तर सॉफ्टवेअर शेवटची तारीख आणि वेळ आपोआप भरतं. फक्त नवीन उत्पादन असेल तरच ही माहिती मॅन्युअली टाकावी लागते. यामुळे रिपीट होणाऱ्या कामांमध्ये प्रचंड वेळ वाचतो. यानंतर आपल्याला किती उत्पादन करायचं आहे ती क्वांटिटी टाकायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सिस्टम हेही तपासतं की आपण टाकलेलं प्रमाण कमीत कमी गरजेपेक्षा कमी तर नाही ना. यामुळे प्रोडक्शनमधल्या संभाव्य चुका टाळता येतात. आणि आता आली शेवटची, सगळ्यात सोपी पायरी. फक्त सेव्ह बटनावर एक क्लिक करायचं. बस, झालं काम. सगळी माहिती जर बरोबर असेल तर ती जागेवर लॉक होते आणि आपला प्रोडक्शन इश्यू तयार होतो. तर मग हा प्रोडक्शन इश्यू म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक डिजिटल रेकॉर्ड आहे जे आपल्याला सांगतं की आवश्यक असलेलं साहित्य एका विशिष्ट प्रोडक्शनच्या कामासाठी अधिकृतपणे दिलं गेलं आहे. आणि हे वाक्य बघा, जे या अनुभवाचं अगदी अचूक वर्णन करतं. साहित्य जारी करणे आता खूप सोपे झाले आहे. हेच तर समाधान आहे जे अशा कार्यक्षम प्रोसेसमधून मिळतं. जर ही प्रोसेस आणि हे सॉफ्टवेअर उपयुक्त वाटत असेल आणि याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर आमच्याशी संपर्क साधण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत. तुम्ही brssoftwaretech@outlook.com यावर ईमेल करू शकता, वेबसाईटवर जाऊन अजून फीचर्स पाहू शकता किंवा चॅट सुरू करण्यासाठी समोर दिसणारा QR कोड स्कॅन करून थेट व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता. आणि जाता जाता एक विचार, जरा विचार करा, जर प्रत्येक किचकट वाटणारी प्रोसेस इतकीच सोपी आणि सरळ झाली तर कामाची पद्धत किती बदलेल, नाही का? हा प्रश्न फक्त एका फीचरबद्दल नाही, तर या सॉफ्टवेअरमागे असलेल्या संपूर्ण विचारसरणीबद्दल आहे.